आदाब अर्ज़ है। एडियन उर्दू खबरनामे में आपका खैर मक़दम है। मैं हूं सिद्दीकी मोहम्मद अजहर। खबरों के सिलसिले को शुरू करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर एक नजर। आइंदा इंतखाब में शिंदे सेना का राज ठाकरे के साथ इत्तेहाद होगा। शिवसेना तर्जुमान रुकन असेंबली संजय शिरसाट का इशारा। जितेंद्र औहाड़ को जान से मारने की धमकी देने वाले बाबा पर कार्रवाई की जाए। ऑल इंडिया पैंथर सेना के कौमी सदर दीपक केदार का मुतालिबा। अब खबरें तफसील से। श्री राम के ज़िम्न में दिए गए बयान पर बरहमी का इजहार किया जा रहा है। ये क्या किया, क्या कर रहे हैं? जलसा आम में बोलना यानी इंतखाब से कबल नफरत पैदा करना, इन ख्यालात का इजहार शिवसेना तर्जुमान संजय शिरसाट ने मीडिया से मुखातिबत में किया है। शिंदे साहेबांना मी स्वतः वैयक्तिक सुद्धा बोललेलो आहे, अनेक नेते सुद्धा बोललेले आहेत। राज साहेबांची आमची तशी भेट झालेली नाही, परंतु आमच्या नेत्यांना आम्ही हे समजावण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे की राज ठाकरे साहेब जर आपल्याबरोबर युतीत आले तर दोघांचे विचार मिळते जुळते आहेत। दोघं फळीचे एक आघाडीचे नेते आहेत आणि दोघांनाही माज बेस आहे, म्हणून जर हे एकत्र आले तर आपल्याला निवडणुकीमध्ये याचा निश्चित दोन्ही पक्षाला फायदा निश्चित होईल। म्हणून मी मागच्या वेळेला सुद्धा विनंती केली दोन्ही नेत्यांना की एकत्रित या आणि ही लोकसभेमध्ये आपली ताकद ही प्रामुख्याने सर्व महाराष्ट्राला दाखवून द्या। पण हे कधी प्रत्यक्षात येईल? दोन्ही बाजूंनी सकारात्मक निश्चित येईल। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या निमित्तानं महाराष्ट्रात एक वेगळं वातावरण काही लोक पसरवायचा प्रयत्न करत आहेत। एकीकडे आनंदाचा भाग तर दुसरीकडे त्याच्यावर असलेली टीका करताना काही सकारात्मक जर टीका केली तर आपण हे समजू शकतो, परंतु इतर धर्मीयाच्या भावना दुखवायच्या कशा आणि राजकारण साधायचं कसं यावर काही लोकांचा भर दिसून आलेला आहे। 2 दिवसापूर्वी जर आपण पाहिलं असेल तर रामाबद्दल जे काही विधान काही लोकांनी केले त्याबद्दलचा चीड आणि संताप संपूर्ण महाराष्ट्रात उमटलेला आहे। प्रत्येक ठिकाणी आंदोलन, प्रत्येक ठिकाणी निषेध आणि प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते हे रस्त्यावर आलेले आहेत। हे का केलं, का करावं लावलं आणि तेही एका त्यांच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यामध्ये जाहीर स्टेटमेंट देऊन याचा अर्थ असा होतोय की येणाऱ्या जे लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये काहीतरी वादंग व्हावं, समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी आणि एकमेकाच्या विरोधात एकमेक ठाकले जावेत, हा उद्देश कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आहे। आणि म्हणून त्यांनी आतापर्यंतही त्या गोष्टीवर कधी रिएक्शन दिलेली नाही। त्या मेळाव्यामध्ये शरद पवार साहेब होते, त्यांनी कोणतीही रिएक्शन दिली नाही। उभाटा गटाचे जे काही नेते सोकॉल्ड नेते आहेत त्यांनी सुद्धा याच्यावर आतापर्यंत गेली 2 दिवसात महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या विरोधामध्ये निदर्शने होत आहेत, परंतु एकही शब्द त्याच्यावर बोललेले नाहीत। याचा अर्थ असा होतोय की यांना महाराष्ट्रामध्ये काही जाती दंगली घडवायच्या आहेत की काय असा संशय निर्माण झालेला आहे। जितेंद्र औहाड़ को जान से मारने की धमकी देने वाले बाबा पर कार्रवाई की जाए, ऐसा मुतालबा ऑल इंडिया पैंथर सेना के सदर दीपक केदार ने एडियन से बातचीत करते हुए किया। गर्दन काटूंगा, जुबान काटूंगा, वध करूंगा। अभी महाराष्ट्र के नेता जितेंद्र औहाड़ को मार डालूंगा, वध करूंगा। कौन है कौन तू? इस देश में बाबा साहब का संविधान जिंदा है, इस देश में पुलिस है, आर्मी है, कानून है, न्याय व्यवस्था है। तुम लोग हो कौन वध करने वाले?
बड़ी बड़ी आंखें करना, यूपी में किधर एक रूम में बैठकर बाइट निकालना, मीडिया में देना, और मीडिया वाले भी इस गधे लोगों की बाइट लगाते हैं और लोगों को डराने का काम करते हैं। इस देश में कानून है कि नहीं? खुलेआम मीडिया पे बाइट चल रहा है, मार डालूंगा। क्यों अरेस्ट नहीं होते? वो परमहंस कौन बाबा है, उसको अरेस्ट करो। कौन भोंदू बैठा हुआ है, उसे अरेस्ट करो। उसका मीडिया पे खुलेआम बाइट चल रहा है, मार डालूंगा, फिर भी उसको अरेस्ट नहीं होती। इनको क्या लाइसेंस मिला है क्या धर्म के नाम पर लोगों को मारने की, धमकी देने का? मीडिया वाले पर कार्रवाई होनी चाहिए। महाराष्ट्र के किसी भी पार्टी का नेता हो, उसको मार डालने की तुम धमकी दोगे यूपी में बैठकर? तुम्हारे पिछवाड़े में दम होगा तो महाराष्ट्र में आके देखो। नाटक कर रहे हो वहां बैठकर। कौन सी भावना और कौन सा क्या चल रहा है तुम्हारा? धर्म के ठेकेदार बन गए तो क्या देश के मालिक बन गए? कानून के मालिक बन गए? पुलिस के मालिक बन गए? कौन हो तुम लोग? वध करूंगा, जुबान काटूंगा, गर्दन काटूंगा, बड़े आग करता है, नाटक करता है। कौन है कौन तुम? बिल्कुल यहां पर पुलिस ने एक्शन में आना चाहिए, और इनको कोई लाइसेंस दिया है तो वो भी बताना चाहिए। उनको सीधा करने का काम हम करेंगे। ऐसा खुलेआम कोई भी किसी को मारने की धमकी देगा तो इस देश में कानून का राज चलेगा या ये इनका गुंडा राज चलेगा? और कितने लोगों की जुबान काटी है, गर्दन काटी, वध की, जरा बता। हर बार बड़ी आंखें करता है, बैठता। कौन सा धर्म का ठेकेदार बन गया है? क्या औकात है तुम्हारी? ठीक से रहो। कानून को और न्याय को और बाबा साहब के संविधान को चैलेंज करेंगे तो छोड़ेंगे नहीं, याद रखो। दम है तो सामने आ जाओ। वहां बैठकर मीडिया में बोलते हो, उसके अलावा कुछ आता नहीं, डरपोक हो। दिल्ली पुलिस फोर्स की जानिब से नौजवानों के लिए हुनरमंदी, तरबियत और रोजगार मेड़ावे का एहतमाम शनिचर को सुबह 10 बजे कैलाश हॉल में किया गया है। मुतल्लिका अफराद को मुस्तफिद होने की अपील पुलिस सुपरिटेंडेंट मनीष कलवानिया की जानिब से की गई है। महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस निमित्त उद्या 6 जानेवारी 2024 ला सकाळी 10 वाजता पोलीस अधीक्षक संभाजीनगर ग्रामीण येथे एक स्किल डेव्हलपमेंट मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे। मध्ये जिल्ह्यातून वेगवेगळ्या तालुक्यातून बेरोजगार मुला-मुली आहेत त्यांना आम्ही आवाहन करतो की या मेळाव्यामध्ये या आणि इलेक्ट्रिशियन, प्लंबिंग, ऑटोमोटिव्ह अशा प्रकारचे जे स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस आहेत त्याच्या प्रशिक्षणासाठी नोंदणी करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला रोजगार भेटेल याची आम्ही प्रबंध करणार आहोत। त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने येऊन याच्यात सहभाग घ्या। पुलिस कमिश्नरेट दामनी वफ्द की जानिब से महाराष्ट्र पुलिस यौम तासीस के ज़िम्मे मुख्तलिफ समाजी मौज़ूआत पर स्ट्रीट प्ले पेश किए गए। शहर पुलिस फोर्स के तहत दामनी वफ्द ने पुलिस कमिश्नर मनोज लोहिया, पुलिस डिप्टी कमिश्नर अपर्णा गीते, पुलिस इंस्पेक्टर अमरपाली तायड़े, पुलिस डिप्टी इंस्पेक्टर कांचन मिर्धे दामनी वफ्द की रहनुमाई में महाराष्ट्र पुलिस यौम तासीस के ज़िम्न में शहर में स्ट्रीट प्ले का एहतमाम किया गया था। इस स्ट्रीट ड्रामे में गीता विद्या मंदिर, देवगिरी कॉलेज, MGM कॉलेज, DKMM कॉलेज के तालिबात ने हिस्सा लिया। उन्होंने लड़कियों को समाज में तालीम हासिल करने के लिए आने वाली दुश्वारियों, जहेज, नशा की लत, मोबाइल के मुज़ीर असरात, लड़कियों का अदम तहफ़्फ़ुज़ और इसमें दामनी वफ्द का किरदार, हादसे की जगह पर लोगों की जानिब से बेतवज्जही मौज़ूआत पर ड्रामे पेश किए जा रहे हैं। ये ड्रामे 4 से 5 जनवरी के दरमियान इन 2 यौम में मुख्तलिफ चौराहों पर पेश किए जाएंगे। इन ड्रामों के ज़रिए से अवामी बेदारी पैदा की जाएगी। लड़कियों के लिए दामनी वफ्द किस तरह मदद करती है, डायल 112 का इस्तेमाल किस तरह किया जाता है, इसकी मालूमात ड्रामों के ज़रिए दी जा रही हैं। बघितलं मित्रांनो, अशा घटना घडतात। एका नायगाव माणसामुळे तिचा जीव गेला। अशाच मुलांचे जीव जाऊ नये म्हणून फक्त खेळण्यापोटी किंवा त्या 2
करू नका. नायलॉन मांजाचा वापर करू नका. धन्यवाद. ESI दत्ता जाधव, पोलीस आयुक्त आता छत्रपती संभाजीनगर आहे. पोलीस आमचे पोलीस आयुक्त म्हणून लोहिया सर, अपर्णा गीते मॅडम, भरोसा शेठच्या कायडे मॅडम, दामिनी प्रसाद गिरधे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्थापना दिनानिमित्त आम्ही पेट्रोलिंग करत असतो. पण त्याच निमित्ताने हे तृतीय पक्ष आमचं भेटत असतात. तर ते होतं आमच्यासाठी सुद्धा एक कार्यक्रम करावा. पोलीस स्थापना दिनानिमित्त आम्ही हा एक कार्यक्रम घेतलेला आहे. त्यांच्यासोबत एक कार्यक्रम घेतलेला आहे की त्यांना सुद्धा समाजामध्ये मानाचं स्थान असावं. त्यासाठी आम्ही आज रोजी रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर ओपन चौक आणि क्रांती चौक या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे आणि आता दर्गा चौकमध्ये घेणार आहोत. आता तिळसंक्रांतीचा सण आहे. त्यात संक्रांतीमध्ये पतंग उडवण्याचा कार्यक्रम होत असतो नेहमी सर्वांचा. पतंग उडवा, सण साजरा करा, तिळगुळ खा. पण सण असा साजरा करा की त्यातमध्ये एक मांजाचा एक धागा असतो, त्याच्यामध्ये काच असतात, नायलॉन मांजा, नायलॉनचा एक धागा असतो, त्याला छोटे काच लावले असतात, त्याने जीवहानी होते. आमचा एक कर्मचारी आहे बॉम्बेचा, त्या कर्मचाऱ्याचा त्या मांजामुळे, त्या कटल्यामुळे त्याचा मान कटलेली आहे, गळा कटलेला आहे, त्याला जीव गेलेला आहे. एक आमचा कर्मचारी म्हणून नाही, पण तुमच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ नये यासाठी मी एक विनंती करते की आपण तो मांजाचा नायलॉनचा धागा वापरू नये. दुसरा धागा आहे तो वापरा आणि आपण तो धागा विकत घेऊ नका, म्हणजे त्यांची विक्री होणार नाही, त्याच्यावर बंदी आहे. तर त्यासाठी मी विनंती करते की ते धागा घेतल्याने आपण जीव देण्याचा सण साजरा करू नका, जीवदान देण्याचा सण साजरा करा. त्यामधून आम्हाला म्हणजे लोकांना हे सांगायचं आहे की जसे काही तुम्हाला जे काही जगण्याचे अधिकार आहेत तसंच आम्हाला पण आहेत. आणि आमच्यासाठी 2014 साली नालसा निकालपत्र म्हणून एक आमच्यासाठी निघालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आमच्यासाठी काही अधिकार दिलेले आहेत. जसं की शाळेमध्ये किंवा शिक्षण घेत असताना आम्हाला पण आरक्षण मिळालं पाहिजे. आणि सोबतच वेगवेगळ्या ठिकाणी जसे सार्वजनिक शौचालय आहेत तिथं स्त्री आणि पुरुषांसाठीच आहेत. तसंच आमच्या पारलिंगी समुदायासाठी, ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी पण असायला पाहिजे. केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यासाठी काही सांगितलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये की जसं की पारलिंगी समुदाय, ट्रान्सजेंडर, तृतीयपंथी, हिजडे यांच्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी आरक्षणे असले पाहिजेत आणि यासाठी केंद्र शासन, राज्य शासन यांनी दखल घेतली पाहिजे असं पण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. पण हे नालसा निकालपत्र म्हणजे काय हे कोणालाच माहिती नाही आहे. तर ह्याची थोडीशी जनजागृती झाली पाहिजे, म्हणजे ट्रान्सजेंडर समुदायाला जगण्यासाठी अजून सोयीस्कर होईल, हा आमचा उद्देश होता. एकंदरीत आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करतो आणि आम्ही समिती ही संस्था स्थापन करताना या संस्थेवर सगळे तृतीयपंथी शिकलेले आहेत. फक्त मी एकच महिला आहे आणि तृतीयपंथीयांना त्यांचं सामाजिक स्थान मिळावं आणि इतर सर्वसामान्य जनतेप्रमाणे त्यांनासुद्धा जगता यावं यासाठीचा आमचा प्रयत्न आहे. गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही त्यांचे आधार कार्ड त्यांना मिळाले पाहिजे, त्यांची आयडेंटिटी त्यांना मिळाली पाहिजे आणि त्यांना शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, अशा वेगवेगळे विषय समोर घेऊन आम्ही लढत आहोत. मी एवढंच सांगू इच्छिते की आज पोलीस आयुक्तालय आणि तृतीयपंथी सामाजिक विकास संस्था आणि देवगिरी महाविद्यालय मुलींच्या वसतिगृहाच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही हे पथनाट्य जे सादर केलेलं आहे त्याचा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य जनतेने तृतीयपंथी हा फक्त सिग्नल मागताना किंवा बाजार मागतानाच बघू नये, कारण तो सुद्धा तुमच्या माझ्यासारखाच एका आईच्या पोटी जन्माला आलेला आहे आणि बाबासाहेबांनी जसे आपल्याला जगण्याचे काही अधिकार दिलेले तसेच तृतीयपंथींना सुद्धा जगण्याचे अधिकार आहे आणि जोपर्यंत हा समाज त्यांना माणूस म्हणून स्वीकारणार नाही तोपर्यंत ते आपल्या मेन स्ट्रीममध्ये येणार नाही. कृपया सगळ्या जनतेला विनंती आहे, या तृतीयपंथी हा कुठून वेगळ्या ग्रहावरून आलेला नाही आहे. आपण आपल्या घरातल्या प्राण्यांना जीव लावतो, तर तसंच तुम्ही एक माणूस म्हणून त्यांना समजून घ्या आणि त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी तुमचा सुद्धा मदतीचा हात पुढे येऊ. धन्यवाद. नाजरीन, अब वक्त हो चला है एक मुख्तसर से वक्फे का. वक्फे के बाद जल्द हाजिर होते हैं. देखते रहिए ADN उर्दू न्यूज़.
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसर पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळे पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊस साठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रहे तुम्हें. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. वक्फे के बाद आपका दोबारा इस्तकबाल है. नमो ट्रॉफी खेल और सकाफती फेस्टिवल का एहतमाम क्रीड़ा मंच और ओलंपिक एसोसिएशन के इश्तराक से 12 जनवरी 2024 से किया गया है. इसकी इत्तला सहाफती कॉन्फ्रेंस में दी गई. नमो ट्रॉफी खेल और सकाफती फेस्टिवल का एहतमाम क्रीड़ा मंच और ओलंपिक एसोसिएशन के इश्तराक से 12 जनवरी 2024 से किया गया है. कौमी युवा दिन के ज़िम्मे में मुनक़िद मुकाबलों में जुमला 51 खेल शामिल हैं. नमो ट्रॉफी मुकाबलों में ज़्यादा से ज़्यादा नौजवान शिरकत करें, ऐसी अपील भारतीय जनता पार्टी की जानिब से ओलंपिक तंजीम के सदर पंकज भारसाखड़े, वर्किंग सदर डॉक्टर मुकुंद जोशी, नायब सदर डॉक्टर उदय डोंगरे, सेक्रेटरी गोविंद शर्मा वगैरह ने की है. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी शहरामध्ये नमो चषक आयोजित केलेला आहे. यामध्ये 51 वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आयोजित केलेले आहेत आणि 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद जयंती, त्याचबरोबर जिजाऊ जयंती या निमित्त साधून आम्ही खेळाची सुरुवात करणार आहोत. 12 ते 25 जानेवारी खेळ चालतील. मी आपल्या माध्यमातून सर्वांनी या खेळामध्ये सामील व्हावी विनंती करतो. यामध्ये संभाजीनगर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच एक स्थापन केलेला आहे. त्याचं संयोजन म्हणून मी बोलतो. संजीवभाऊ केणेकरजी, आदरणीय आम्हाला ज्यांनी शिकवलं क्रीडा क्षेत्रात असे दत्ताभाऊ पात्रेकरजी, आमचे सहकारी सुहास दासतीजी, राजू शिंदे, ज्ञानेंद्र शेंडगे, रामेश्वर बाजवे, हर्षवर्धन कराड आणि इकडे संघटनेचे माननीय सचिनजी मुळे साहेब, अनिलजी दूध साहेब, अजित मुळे साहेब, डोंगरे साहेब, आमचे पंकज भारसाखळेजी, मिरकरजी आणि आमचे खो खोचे गोविंद शर्माजी. ते काय भेटत नाही ना आजकाल, पूर्वी नेहमी भेटायचे. आणि उपस्थित सर्व आदरणीय व्यासपीठ समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधू, खेळाडू बंधू आणि विविध संघटनेचे सर्व पदाधिकारी बंधूंनो आणि मित्रांनो, आपल्याला आठवत असेल दत्ताभाऊ, आपण 2019 मध्ये मुख्यमंत्री चषक घेतलं होतं, CM चषक घेतलं होतं आणि त्यावेळेसही आपण म्हणजे जवळजवळ 12 खेळ घेऊन त्या 12 खेळाचा मोठ्या प्रमाणावर आपण सगळीकडे ग्राउंड पण तयार केले होते. म्हणजे कबड्डीचं ग्राउंड आपण N5च्या ग्राउंडला केलं होतं, खो खोचं ग्राउंड आपण N3 N4 मध्ये केलं होतं, व्हॉलीबॉलचं ग्राउंड जयभवानीनगरमध्ये केलं होतं. असे विविध त्या काळातही शहरातील जवळजवळ 50,000 विद्यार्थ्यांनी त्यावेळेस आणि वेगळ्या वेगळ्या संघटनांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि चांगला शहरामध्ये. पण अनफॉर्च्युनेट नंतर दरवर्षी करायचं होतं, पण कोविड आलं
कोविड आल्यामुळे तो आपल्याला दरवर्षी करता आला नाही. पण आता माननीय मोदीजी नेहमीच आपल्याला माहिती असेल, आज मोदीजी म्हणजे मी असं तुम्ही म्हणाल की आम्ही पॉलिटिकल भाषण नाही, पण आपण बघत असाल की ऑलिम्पिक्समध्ये पूर्वीच्या पद्धतीत आणि आजच्या आपल्या भारतातल्या टीम्स ज्या परफॉर्म करतायत त्याच्या मागचं असं आहे की कुठल्याही प्रकारचा वशिला आता चालत नाही. मुळात ही संकल्पना युवा मोर्चाच्या माध्यमातून, भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून आलेली आहे आणि इकडे आपण एका पक्षाच्या पुढे जाऊन संपूर्ण शहरामधला जो युवक आहे, संपूर्ण जिल्ह्यामधला जो युवक आहे त्याला खेळ व क्रीडाच्या माध्यमातून जोडण्याचा इकडे आपण प्रयत्न केला आहे. त्याच्यामध्ये आपण सर्व क्षेत्रातील सर्व युवकांना, सर्व कोचेसला, त्यांच्या प्रोफेशनल खेळाडूंना जोडून ह्या नमोदशक ऑर्गनाईज करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर क्रीडा मंच अशी एक समिती बनवली, एक मंच बनवला आणि त्याचा टेक्निकल पार्टनर म्हणजे खेळ ॲक्च्युली घेण्यासाठी जे टेक्निकल असोसिएशन लागतं त्याच्यासाठी अंपायर्स लागतात, रेफ्रीज लागतात, ग्राउंड्समॅन लागतात, त्याच्यानंतर पंच असतात. खूप टेक्निकल बाजू असते जर काही खेळाची, तर ते योग्य पद्धतीने योग्यरित्या झाली पाहिजे आणि कोणत्याही खेळाडूंबरोबर कोणत्या प्रकारची पार्शालिटी नाही झाली पाहिजे म्हणून त्याला मदत करण्यासाठी स्वतःहून छत्रपती संभाजीनगर ओलंपिक एसोसिएशन पुढे आले. कॉमरेड कुमार शिराड़कर की यादगार पर मुनस्सिर डॉक्टर उमाकांत राठौड़ की हाथ से तहरीर की गई तसनीफ की रस्म इजराई 7 जनवरी 2024 को अमल में आएगी. इस दिन में मुंतज़मीन ने सहाफ़ती कॉन्फ्रेंस में मालूमात दी. दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी कॉम्रेड कुमार शिराळकर माणूसपणाच्या वाटेवरचा प्रवासी या पुस्तकाचं, या हस्तलिखित पुस्तकाचं सृजन सांस्कृतिक व सामाजिक फोरमच्या वतीनं आपण प्रकाशन करत आहोत. हे प्रकाशन अखिल भारतीय शेतमजूर युनियनचे जॉईंट सेक्रेटरी कॉम्रेड विक्रम सिंग, त्याचबरोबर कॉम्रेड कुमार शिराळकरांचे आदिवासी भागामध्ये काम करणारे त्यांचे सहकारी दीनानाथ मनोहर आणि 1970च्या दशकामध्ये मागोवा ग्रुपमध्ये आणि आदिवासी चळवळीमध्ये काम करणारे त्यांचे बरेचसे सहकारी, जे हयात असणारे जे काही सहकारी आहेत, हे सहकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या नंतर परिसंवाद होणार आहे आणि परिसंवादाच्या नंतर हा कार्यक्रमाचा शेवट होणार आहे. या कार्यक्रमाचं ठिकाण आहे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, मराठवाडा साहित्य परिषद, सन्मित्र कॉलनी या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 12:30 वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल. कुमार शिराळकरबरोबर जे काम केलेले, म्हणजे ॲक्च्युअली कुमार शिराळकराबरोबर ज्यांचा घनिष्ठ संबंध आला अशा बऱ्याच लोकांचे जे जवळपास 15-16 लेख आहेत, त्याच्यापैकी त्यांच्या सहकार्याचे या ठिकाणी बरेचसे असे लेख आहेत. कुमार एकूणच आपल्या सामाजिक जीवनामध्ये कशा पद्धतीनं बघत होते आणि कशा पद्धतीनं जगत होते यांनी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या सहकार्याने अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी कबूल केलेलं आहे की कुमार हे आकर्षण आहे. कुमारबद्दल आकर्षण असू शकतं, पण कुमारचं अनुकरण करणं ही अत्यंत मुश्किल गोष्ट आहे असं त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे कबूल केलेलं आहे. आणि त्या चळवळीमधून बरेचसे लोक परत फिरले आणि त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ठसा उमटवला. अशा बऱ्याचशा 70च्या दशकामधल्या गोष्टींचा उलगडा करणारे लेखसुद्धा या पुस्तकामध्ये आहेत. DTP केलेले होते आपल्याला ज्या फॉन्टमध्ये, पण आम्ही हे सर्व याचं जे काही पूर्ण लिखाण आहे, याचं पूर्ण लिखाण सुनीता लोंढे आणि रमेश जोशी या दोघांनी ते आर्टिकलांचं प्रिंट वगैरे काढून आपलं हस्तलिखित केलं. एक आगळं वेगळं, या ज्या काही पारंपरिक पद्धतीने जे काही पुस्तकं तयार होतात त्याच्यापेक्षा वेगळं करावं, कुमारच्या विचाराशी आणि कुमारच्या स्वभावाशी सुसंगत आपल्याला काही करता येतं का, त्याचा हा एक प्रयत्न होता. या प्रकाशन कार्यक्रमाला 12:30 वाजता सुरू होणार आहे. मी आपल्या वतीनं सर्व साहित्यप्रेमी, चळवळीमधले कार्यकर्ते, विचारवंत यांना नम्र आवाहन करतो की आपण या आगळ्या वेगळ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला यावं अशी अपना सर्वांना नम्र विनंती करतो. आज म्युनिसिपल कॉर्पोरेशन कमिश्नर रीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने मिटमिटा में सफारी पार्क में जारी कामों का मुआयना किया और जायजा लेते हुए अफसरान और कॉन्ट्रैक्टर्स को हिदायतें दी.
आज म्यूनसिपल कॉरपोरेशन के कमिश्नर नीज एडमिनिस्ट्रेटर जी श्रीकांत ने मिटमिटा में सफारी पार्क के जारी कामों का जायजा लिया। इस मौके पर उन्होंने मुतल्लिक़ अफसरान को मुख्तलिफ हिदायतें दी। इसमें ख़ास तौर पर सफारी पार्क में एक जगह से दूसरी जगह जाने के लिए ई व्हीकल, साइकिल या ई साइकिल, चार्जिंग साइकिल का इस्तेमाल किया जाए और इसकी मनसूबाबंदी की जाए, ऐसी हिदायत दी गई। इसके अलावा सफारी पार्क में टिकट काउंटर पर हुजूम न हो, इसलिए ऑनलाइन टिकट बुकिंग और ऐप की मारिफत टिकट की बुकिंग की जाए, ऐसी हिदायत उन्होंने दी। सफारी पार्क में सयाहों के लिए फूड प्लाजा और दीगर इंतजाम किए जाएँ। इसके अलावा शजरकारी की मनसूबाबंदी, टाइगर सफारी, पीने के पानी का नज़्म वगैरह मौज़ूआत पर गुफ्त शनीद हुई। इस मौके पर म्यूनसिपल कॉरपोरेशन के मुख्तलिफ अफसरान और मुलाजिमीन मौजूद थे। खबरों के सिलसिले को ख़त्म करने से पहले आइए डालते हैं आज की चंद अहम खबरों पर दोबारा एक नज़र। आइंदा इंतखाब में शिंदे सेना का राज ठाकरे के साथ इत्तेहाद होगा। शिवसेना तर्जुमान रुकन असेंबली संजय शिरसाट का इशारा। जितेंद्र औहाड़ को जान से मारने की धमकी देने वाले बाबा पर कार्रवाई की जाए। ऑल इंडिया पैंथर सेना के कौमी सदर दीपक केदार का मुतालिबा। नाजरीन, ये थी आज की खबरें। कल दोबारा हाजिर होंगे चंद नई खबरों के साथ। देखते रहिए एडीएन उर्दू न्यूज़, आवाज़ हर दिल की।